आणि आजच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी, आज कॉकरोच जनता पार्टी संसदेवर मोर्चा काढणार आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी बरीच आक्रमक झाली आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरासह जंतर मंतरवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। अभिजित दिपके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढता पाहायला मिळतोय। काल आपण पाहिलं की जंतर मंतरवर बरीच गर्दी पाहायला मिळाली या आंदोलकांची आणि आज कॉकरोच जनता पार्टी संसदेवर मोर्चा काढणार आहे। आज तिसरा दिवस आहे अभिजित दिपके यांच्या आमरण उपोषणाचा। तिकडे रुग्णालयामध्ये सोनम वांगचुक यांच्यावर उपचारही सुरू आहेत। मात्र दुसरीकडे आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होते पावसाळी आणि त्यामुळे आजच्या दृष्टीने हे आंदोलन बरंच महत्त्वाचं मानलं जात आहे। आजचा दिवस बराच महत्त्वाचा मानला जातोय कारण की कॉकरोच जनता पार्टी संसदेवर धडक मोर्चा काढणार आहे। या मोर्चाचं नियोजन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या आंदोलकांच्या घोषणा आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय की जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं 20 जून पासून, तेव्हापासून वाढता पाठिंबा सर्व पक्षांचा सुद्धा पाहायला मिळतोय, जनतेचा पाठिंबा पाहायला मिळतोय आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही प्रमुख मागणी आहे। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे। याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरासह जंतर मंतरवर मोठा पोलीस बंदोबस्त आज तैनात आहे। अभिजित दिपके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे आंदोलन केलं जात आहे आणि आपण पाहतो जंतर मंतरवरूनच ही दृश्य आहेत। सकाळपासूनच हे आंदोलक इथं एकवटायला सुरुवात झालेली आहे। धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। अभिजित दिपके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस, त्यामुळे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढता पाहायला मिळतोय। 1-2 दिवसांपूर्वी आपण पाहिलं की सोनम वांगचुक हे सुद्धा जे उपोषण करत होते त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं सरकारकडून आणि त्यांच्यावर सध्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुधाच्या नळकांड्या त्याचबरोबर पाण्याचे फवारे मारण्यासाठी या ठिकाणी वॉटर कॅन आणलेले आहेत। त्याचबरोबर समोर जर तुम्ही पाहताय, तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे आणि हे जे आंदोलक आहेत यांना आता पूर्ण सुरक्षा व्यवस्था चेकिंग करून आज जंतर मंतरवरती घेतलं जात आहे। सध्या सकाळी हे बाहेरच या ठिकाणी घोषणा देताना पाहायला मिळत होते। हे समोरचं जे गेट आहे या ठिकाणी समोरच्या ज्या स्टेजवरती जंतर मंतरवरती अभिजित दिपके हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि दुसरीकडे आज या जंतर मंतरवरून संसदेवरती मोर्चा निघणार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत त्यांना थांबवण्यासाठी दिल्लीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात केलेली आहे। आरएफचे जवान असो, सीआरपीएफ असो, त्याचबरोबर दिल्ली पोलीस असो, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आंदोलकांना थांबवण्यासाठी। त्याचबरोबर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था, संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार, समाजकंटक घडून आणू नयेत यासाठी देखील प्रयत्न जे आहेत सुरक्षा व्यवस्थेकडनं केले जात आहेत। दिल्लीमध्ये आता आपण पाहू शकतो की हे पूर्ण जंतर मंतर परिसरातील समोर असलेलं हे मैदान आहे आणि या मैदानावरून हे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणाहून थेट माझ्या मागच्या बाजूला ह्या समोरून निघतील आणि माझ्या मागच्या बाजूला जे आहेत ते या बाजूने संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतात। त्या सगळ्या दृष्टिकोनातून या बाजूने बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर समोर जे आपण जर पाहिलं तर काही अवघ्या 300 ते 400 मीटर अंतरावरती या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलकांना याच ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं केला जाणार आहे। भलेही संसदेवरती मोर्चा काढला जाणार असला तरीही हा मोर्चा संसदेपर्यंत पोहोचणार नाही याची तजवीज पोलिसांनी दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावरती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते जंतर मंतरवरती येताना पाहायला मिळत आहेत। सकाळच्या पहिल्या प्रहारामध्ये हेच सकाळी साधारण 9 वाजता हे आंदोलन या ठिकाणाहून निघणार आहे। दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात
गरमी आहे, उष्णता आहे, त्याचबरोबर उमस मोठ्या प्रमाणात आहे, घाम मोठ्या प्रमाणात येतोय, तरी हे जे तरुण आहेत ते पाठीवरती बॅग घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तुम्ही माझ्या बाजूला जे पाहू शकतात की समोर जे बॅरिकेटिंग आहे त्या बॅरिकेटिंगच्या पलीकडे पोलीस या आंदोलकांना जाऊ देणार नाहीयेत. अशा पद्धतीची व्यवस्था या बाजूने करण्यात आली आहे. समोरचं गेट जे आहे अशोका रोड जवळचं त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने तजवीज जी आहे सुरक्षा व्यवस्थेची मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तुम्ही पाहू शकता जिथे नजर जाईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला पोलीस पाहायला मिळत आहेत. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या समोरच्या गेट पासून पुढे या आंदोलकांना जाऊ दिलं जाणार नाहीये आणि इकडच्या बाजूने तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलक पाहायला मिळत आहेत. आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर पोलिसांचा फौज फाटा देखील मोठ्या प्रमाणात आहे. आंदोलक तयार आहेत, पोलीसही तयार आहेत. सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आलेली आहे आणि दिल्लीमधील हे मोठं आंदोलन जे आहे आज संसदेपर्यंत पोहोचतं का हे पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्या याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे, तो म्हणजे सोनम वांगचुक यांच्या पत्नीने गीतांजली यांनी असं सांगितलेलं आहे की जर सरकारने सोनम वांगचुक यांच्यासोबत रुग्णालयामध्ये जाऊन चर्चा केली तर ते उपोषण सोडायला तयार आहे. त्यामुळे कुठेतरी आंदोलनाची धार कमी होते का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. संसदेच्या अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. या आंदोलनाचे पडसाद जे आहे दिल्लीच्या संसदेमध्ये देखील पडताना पाहायला मिळणार आहे. मात्र धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या निमित्ताने होतो का हे पाहणं देखील महत्वाचं आहे. अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर आपण पाहतोय ही दोन दृश्य या आंदोलनाची. जंतर मंतरवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या आंदोलनाची परवानगी अजूनही मिळालेली नाही. जो संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे त्याची परवानगी अजूनही मिळालेली नाही. मात्र पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते आणि दुसरीकडे वाढता पाठिंबा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी दृश्य आपण पाहतोय. सगळे महत्त्वाचे ताजे अपडेट्स दिवसभर आपण आज जाणून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पुढारी न्यूजवर. आणि सोनम वांगचुक आज उपोषण मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की त्यांची पत्नी गीतांजलींनी जंतर मंतरवरून मोठी घोषणा केली आहे. राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यास उपोषण मागे घेणार. अधिवेशनात शिक्षण उत्तरदायित्व मुद्दा उपस्थित करण्याची सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे. जो एमपी का लीडर है, अगर सभी उनको सफदरजंग हॉस्पिटल में मिलकर ये आश्वासन दे कि जो अकाउंटेबिलिटी की हम बात कर रहे हैं, एजुकेशन अकाउंटेबिलिटी की हम बात कर रहे हैं, अगर वो इस पार्लियामेंट सेशन में उठाए और इस पार्लियामेंट सेशन का मेन मुद्दा ये एजुकेशन अकाउंटेबिलिटी और एजुकेशन रिफॉर्म रखे तो वो कल अपना अनशन छोड़ेंगे. सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार आहेत. दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची मागणी कोर्टानं अमान्य केलेली आहे. सोनम वांगचुक यांच्या कुटुंबियांना स्वतंत्र खोली देण्याचे कोर्टानं निर्देश दिले आणि सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार असल्याचं कोर्टानं म्हटलंय. वांगचुक यांची पत्नी गीतांजली वांगचुक यांनी दुसऱ्या रुग्णालयात वांगचुक यांना घेऊन जाण्याची मागणी केलेली होती काल. मात्र कोर्टानं त्यांची मागणी अमान्य केली आहे. त्याबरोबरच सोनम वांगचुक यांच्या कुटुंबियांना स्वतंत्र खोली देण्याचे सरकारनं निर्देशही दिलेले आहेत कोर्टाला. सफदरजंगमधले डॉक्टर्स वांगचुक यांच्या आरोग्यावर बारकाईनं लक्ष ठेवतात आणि त्यांच्या संमतीनुसार फक्त तोंडी उपचार दिले जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती केली गेली असं म्हणता येणार नाही, असंही कोर्टानं नमूद केलंय. Thank you.